नमस्कार मित्रांनो, तुमच्या घरात कधी अशी वेळ आली आहे का? जेवण तयार झाल्यानंतर घरातील एखादी व्यक्ती पहिला घास घेते आणि लगेच म्हणते, आज भाजीला काहीच चवच नाही किंवा आज आमटी खूपच खारट झाली आहे. हे वाक्य जवळजवळ प्रत्येक घरात कधीतरी ऐकायला मिळतच. अशा वेळी आपल्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो, इतक्या काळजीपूर्वक स्वयंपाक केला, मसाले योग्य प्रमाणात घातले, सगळं व्यवस्थित केलं, तरी चूक नेमकी कुठे झाली? आपण अनेकदा मसाल्यांना दोष देतो, कधी भाजीला तर कधी स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीला देखील. पण मित्रांनो, अनेक वेळा चूक मसाल्यांमध्ये नसतेच. चूक असते ती एका अगदी छोट्याशा सवयीमध्ये, आणि ती म्हणजे स्वयंपाक करताना मीठ नेमकं कोणत्या वेळी टाकलं जातं. हा प्रश्न साधा वाटू शकतो, पण याच एका गोष्टीवर जेवणाची चव, भाज्यांचा पोत आणि काही अंशी त्यातील पोषक घटकांवर होणारा परिणाम देखील अवलंबून असू शकतो. म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, भाजी, आमटी, सूप, कढी, सॅलेड, दही, मटण, चिकन किंवा इतर पदार्थ बनवताना मीठ नेमकं कधी टाकावं. प्रत्येक पदार्थासाठी वेळ एकच असते का, की पदार्थानुसार मीठ घालण्याची योग्य पद्धत बदलते? आणि सर्वात महत्वाचं, वर्षानुवर्षे आपण ज्या पद्धतीने मीठ वापरत आलो आहोत त्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण अगदी सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. म्हणून आजचा हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पूर्ण पहा. चला सुरुवात करूया सर्वात आधी त्या पद्धतीपासून जी बहुतेक घरांमध्ये वापरली जाते. मित्रांनो, आपल्या घरात कांदा परतायला घेतला की सुरुवातीलाच मीठ टाकलं जातं. टोमॅटो घातला तरी मीठ, ग्रेव्ही बनवताना मीठ. अनेक जण तर जवळपास प्रत्येक पदार्थात सुरुवातीलाच मीठ घालतात. मग प्रश्न असा आहे, असं का केलं जातं? यामागे काही कारण आहे का? होय, यामागे एक वैज्ञानिक प्रक्रिया सांगितली जाते. मिठामुळे ऑस्मोसिस नावाची प्रक्रिया घडते. यामध्ये भाज्यांमधील पाण्याचा काही भाग बाहेर येण्यास मदत होते. यामुळे कांदा आणि टोमॅटो तुलनेने लवकर मऊ होऊ शकतात. त्यामुळे परतण्याची प्रक्रिया जलद होते आणि काही पदार्थ कमी वेळात शिजण्यास मदत मिळते. याच कारणामुळे अनेक अनुभवी स्वयंपाक करणाऱ्या व्यक्ती सुरुवातीला थोडंसं मीठ घालण्याची पद्धत वापरतात. याचप्रमाणे बटाटा, हरभरा, मटार किंवा मटण आणि चिकन सारखे काही घट्ट पदार्थ शिजवताना सुरुवातीला मीठ घातल्यास ते आतपर्यंत चांगले मुरण्यास मदत होऊ शकते. म्हणून प्रत्येक वेळी सुरुवातीला मीठ घालणं चुकीचंच असतं असं म्हणता येणार नाही. पण इथूनच अनेक जण मोठी चूक करतात. ते प्रत्येक प्रकारच्या भाजीत आणि प्रत्येक पदार्थामध्ये एकाच पद्धतीने मीठ घालतात आणि यामुळे काही पदार्थांची चव आणि स्वरूप दोन्हीही बदलू शकतं. जसं पालक, मेथी किंवा इतर हिरव्या पालेभाज्या. या भाज्या शिजवताना सुरुवातीलाच जास्त मीठ घातल्यास त्यातून पाणी लवकर बाहेर पडू शकतं. त्यामुळे भाजी पटकन बसल्यासारखी दिसते. तिचा ताजा हिरवा रंग देखील कमी उठून दिसू शकतो. आणखी एक गोष्ट, पालेभाज्या शिजल्यानंतर त्याचं प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होतं. पण सुरुवातीला भाजी जास्त दिसत असल्यामुळे अनेकदा आपण मीठही जास्त घालून बसतो आणि शेवटी भाजी तयार झाल्यावर ती अपेक्षेपेक्षा जास्त खारट लागते. म्हणून प्रत्येक पदार्थासाठी एकच नियम लागू होत नाही. आता प्रश्न असा आहे, मग मीठ शेवटी घातल्याने नेमका काय फरक पडतो? काही आधुनिक शेफ आणि अनेक आहार तज्ञ असं सांगतात की काही पदार्थांमध्ये शेवटी मीठ घातल्यास चवीचा अनुभव वेगळा मिळू शकतो. कारण मीठ वरच्या थरात अधिक जाणवत असल्यामुळे तुलनेने काही प्रमाणातही पदार्थ पुरेसा खारट वाटू शकतो. त्यामुळे काही लोकांना मिठाचं प्रमाण कमी ठेवणं सोपं जाऊ शकतं. पण हा नियमही प्रत्येक पदार्थासाठी सारखाच लागू होत नाही. आता प्रश्न आहे तो सर्वात महत्वाचा, नेमक्या कोणत्या पदार्थात मीठ सुरुवातीला टाकावं आणि कोणत्या पदार्थात शेवटी टाकणं अधिक योग्य ठरतं? मित्रांनो, स्वयंपाकामध्ये एकच नियम प्रत्येक पदार्थाला लागू होत नाही. पदार्थाचा प्रकार, त्यातील पाण्याचं प्रमाण, शिजण्याचा वेळ आणि अपेक्षित चव यावर मीठ घालण्याची योग्य वेळ अवलंबून असते. सर्वप्रथम पाहूया असे पदार्थ ज्यामध्ये मीठ
सुरुवातीला घालणं उपयोगी ठरू शकतं, जसं वरण किंवा डाळी, कांदा टोमॅटोची ग्रेव्ही, बटाट्याचे काही पदार्थ, हरभरा, मटर यांसारखी कडधान्य, तसेच मटण किंवा चिकन सारखे जास्त वेळ शिजणारे पदार्थ. अशा पदार्थांमध्ये सुरुवातीला किंवा उकळताना मीठ घातल्यास ते पदार्थांच्या आतील भागात मुरण्यास मदत होते. त्यामुळे चव अधिक एकसंध वाटू शकते. पण आता पाहूया दुसरी बाजू. पालक, मेथी, चाकवत किंवा इतर हिरव्या पालेभाज्या शिजवताना सुरुवातीलाच जास्त मीठ घातल्यास त्या पटकन पाणी सोडतात. त्यामुळे त्यांचा पोत बदलतो आणि भाजी अपेक्षेपेक्षा जास्त आटून जाऊ शकते. म्हणून अशा भाज्यांमध्ये भाजी अर्धी शिजल्यानंतर किंवा शेवटच्या टप्प्यात मीठ टाकणं अनेकांना अधिक सोयीचं वाटतं. याचप्रमाणे सूप, कढी, काही हलक्या प्रकारच्या भाज्यांमध्ये शेवटी मीठ समायोजित केल्यास चव नियंत्रित ठेवणं सोपं होतं. आता आणखी एक महत्वाचा मुद्दा. दही, रायता, कोशिंबीर किंवा सलाड यांसारख्या पदार्थांमध्ये मीठ खूप आधी घातल्यास भाज्या आणि दह्यामधून पाणी सुटू शकतं. त्यामुळे सॅलड पातळ होतं, कुरकुरीतपणा कमी होतो आणि चव देखील बदलते. म्हणून अशा पदार्थांमध्ये जेवणाच्या अगदी आधी मीठ घालणं अधिक योग्य मानलं जातं. आता आपण एका अतिशय सामान्य पण महत्वाच्या सवयीबद्दल बोलूया. अनेक लोक जेवताना ताटात वरून कच्चं मीठ घेतात, भातावर थोडं मीठ, चपाती सोबत मीठ, कोशिंबिरीवर वरून मीठ किंवा दह्यात अतिरिक्त मीठ. ही सवय अनेक घरांमध्ये अगदी सहजपणे दिसते. पण या ठिकाणी एक गोष्ट समजून घेणं महत्वाचं आहे. शरीरासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ कोणत्याही स्वरूपात घेतलं गेलं तर त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. विशेषतः ज्यांना उच्च रक्तदाब, किडनीचे विकार, सूज येण्याची समस्या किंवा हृदयविकाराचा धोका आहे, त्यांनी मिठाचं एकूण प्रमाण नियंत्रित ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून प्रश्न फक्त मीठ कच्चं आहे की शिजलेलं इतकाच नसून दिवसभरात एकूण किती मीठ घेतलं जातं हा अधिक महत्वाचा मुद्दा आहे. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडेल, चव आणि आरोग्य यामध्ये समतोल कसा साधायचा? मित्रांनो, मीठ हे फक्त चव वाढवणारं रसायन नाही. शरीरातील द्रवांचं संतुलन, स्नायूंचं कार्य आणि अनेक शारीरिक प्रक्रियांमध्ये त्यांची भूमिका असते. म्हणून मीठ पूर्णपणे बंद करणं हा उपाय नाही. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने वापरणं हेच महत्वाचं आहे. यासाठी काही सोप्या सवयी उपयोगी पडू शकतात. पदार्थ शिजताना सुरुवातीला कमी मीठ घाला. शेवटी चव पाहून आवश्यक असल्यास थोडं समायोजन करा. पालेभाज्यांमध्ये मीठ उशिरा घालण्याची सवय लावा. सॅलड आणि रायत्यामध्ये मीठ नेहमी शेवटी घाला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वरून अतिरिक्त मीठ घेण्याची सवय कमी करा. काही लोकांना मीठ कमी घेतल्यावर चव फिकी वाटते. अशा वेळी लिंबाचा रस, कोथिंबीर, आलं, लसूण, जिरे, मिरी, कढीपत्ता किंवा इतर नैसर्गिक चव वाढवणारे घटक वापरल्यास पदार्थ अधिक रुचकर बनू शकतात. मित्रांनो, आजच्या या संपूर्ण चर्चेचा सार अगदी सोपा आहे. मीठ कधी टाकायचं याचं एकच सार्वत्रिक उत्तर नाही. घट्ट आणि जास्त वेळ शिजणाऱ्या पदार्थांमध्ये सुरुवातीला मीठ उपयोगी ठरू शकतं. हिरव्या पालेभाज्या, सूप, कढी आणि सॅलड यांसारख्या पदार्थांमध्ये शेवटी मीठ घालणं अधिक योग्य ठरू शकतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मिठाचं प्रमाण नियंत्रित ठेवणं हे वेळेपेक्षा जास्त महत्वाचं आहे. स्वयंपाकघरातील ही छोटीशी सवय दिसायला साधी असली तरी ती चव, पोत आणि आरोग्य यांचा समतोल साधण्यात नक्कीच मदत करू शकते. कदाचित आजपासून तुम्ही भाजी करताना मीठ घालण्याआधी एक क्षण थांबून विचार नक्की कराल की हा पदार्थ कोणता आहे आणि यामध्ये मीठ आत्ता घालणं खरंच योग्य आहे का? अशाच छोट्या पण महत्वाच्या सवयी दीर्घकाळ निरोगी जीवनाचा पाया ठरतात. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त आणि शास्त्रशुद्ध माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.